अक्षम्य भाग 1. धारगाव हे सह्याद्रीच्या कुशीत बसलेले एक समृद्ध आणि सुंदर गाव. एका बाजूने पसरलेले सह्याद्रीचे जंगल आणि दुसऱ्या बाजूला जिकडे नजर फिरवील तिकडे हिरव्यागार उसाचे मळे. गावापासून थोड्याच अंतरावरून 2 कालवे वाहत होते, ज्यामुळे वर्षभर शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत नव्हती. त्यामुळे गावात बागायती शेती 12माही महिने चालत असे. गावाच्या लोकसंख्येचा विचार करता शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात होता. गावाच्या नैऋत्य कोपऱ्यात मजूर वर्गाचा वावर होता. या लोकांची घरे मुख्य गावापासून थोडेसे दूर हनुमानाच्या मंदिराच्या आजूबाजूला विखुरलेली होती. गावातील मोजक्याच लोकांनी मुख्य गावात घरे ठेवली होती. बाकीच्यांनी शेतावरच टोलेजंग बंगले बांधले होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी मळ्यात राहायला गेल्यामुळे मुख्य गाव जवळपास पूर्ण रिकामे पडले होते. कोणीच राहत नसल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये उंदरांनी मातीचे ढिगारे उभे केले होते. विशेषतः गावाचा ईशान्य कोपरा तर पूर्णपणे रिकामा होता. त्या कोपऱ्यात फक्त एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे रावजी पाटलांचा कित्येक दशकापासून रिकामा पडलेला वाडा. आणि तोच गाव रिकामे होण्याचे मुख्य कारण होता. आता गावात नांदत असलेल्या पिढीला रावजी पाटील गोरे होते का काळे होते हेच माहीत नव्हते. त्यांना पाहिलेले कोणीच गावात जिवंत नव्हते. रावजींचा वाडा गावाच्या ईशान्य बाजूस शेतात रुबाबाने उभा होता. 3 मजली वाडा काळ्या दगडात बांधलेला होता आणि आजही त्याची मजबुती पाहून लोक विस्मित होत. वाड्याभोवती उगवलेल्या झाडांच्या वेली वाड्याला जवळपास पूर्ण वेढून होत्या, ज्यामुळे वाडा भीतीदायक दिसत होता. वाड्याचा एकेक कोपरा आणि खोली जुने वैभव दाखवत होते. वाड्याच्या विशाल प्रवेशद्वारावर जुना नक्षीकाम केलेला पण मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेला लाकडी दरवाजा होता. वाड्यावर जळमाट चढली असली तरी त्यातूनही पिढ्यानपिढ्याची संपत्ती आणि सत्ता डोकावत होती. वाड्याच्या आत शिरल्यावर पहिला मजला म्हणजे भव्य दिवाणखाना होता. आता जरी धुळीचे थर साचले असले तरी पूर्वी तेथे सजीव दरबार भरत असावा हे स्पष्ट जाणवायचे. लाकडी खांबावर नक्षीकाम, भिंतीवर लटकलेले जुने दिवे आणि मध्यभागी असलेल्या टेबलावर जीर्ण होऊन लटकलेली राजेशाही वस्त्रे अजूनही तशीच होती. खिडकीवर लटकणाऱ्या पडद्यांच्या चिंध्या हळुवारपणे हलताना भूतकाळातील त्या वैभवाची दिवसाची आठवण करून देत होते. दुसऱ्या मजल्यावर मोठ्या खोल्या होत्या, ज्या कधीकाळी रावजींच्या कुटुंबाच्या वापरासाठी असाव्यात, पण आता त्या खोली रिकाम्या आणि पडक्या झाल्या होत्या. तेथे फक्त एक भयान निर्भय शांतता होती, जी त्या वाड्यात घडलेल्या भूतकाळाच्या गोष्टी सांगत होती. तिसरा मजला हा सर्वात रहस्यमय आणि भीतीदायक होता. गावात लोक म्हणायचे की तिसऱ्या मजल्यावर काहीतरी विचित्र आहे. त्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याला मोठे कुलूप लावले होते आणि त्यावर रंगीत धाग्याचे वेढे होते. रावजींच्या शेवटच्या वारसाने वाडा सोडताना मांत्रिकाला बोलवून काहीतरी बंदिस्त केले होते. त्यामुळे त्या मजल्याला आतून कोणीच पाहिले नव्हते. शक्यतो वाड्याच्या बाजूला कोणीच फिरकत नसे. ज्या लोकांची शेती वाड्याच्या पुढच्या बाजूला होती त्यांना वाड्याच्या समोरून जाणे भाग होते. त्यांनी कधीतरी चुकून रात्री उशीर
झाल्यामुळे येताना तिसऱ्या मजल्यावर आतमध्ये काही तरी जळत असल्याचा उजेड अनुभवला होता. त्या उजेडात खिडक्यावर पडलेली पुरशी सावली पण काहींनी पाहिली होती. त्यातच बरोबर त्या वाड्यातून रात्री-बेरात्री पुरुषाचा अभद्र किंचाळण्याचा आवाज पण ऐकू यायचा. जणू तेथे कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा वावर होता अशा अफवा गावभर पसरलेल्या होत्या. आता त्या अफवा होत्या की सत्य हे ऐकणाऱ्याला आणि बघणाऱ्यालाच माहीत पण गावातील बहुतेक लोक याबद्दल अजिबात शंकित नव्हते की वाड्याच्या आसपास गेल्यावर वातावरणात एक अघोरी भारलेलापणा जाणवतो. त्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची भावना मनात उत्पन्न होते. अखेर तर या सर्व बाबींमुळे रावजींचा वाडा गावातील अघोरी रहस्याचे आणि भयान घटनेचे प्रतीक बनला होता. या सर्व मागे नक्की काय कारण होते याबद्दल गावात एक आख्यायिका होती. ब्रिटिश काळात मध्ये वाड्याचे मालक रावजी पाटील त्या भागाच्या जमीनदार होते. ते आपल्या कुटुंबासह त्या वाड्यात निवास करत होते. त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागातील जनतेशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे रावजी पाटलांना चांगली प्रतिष्ठा होती. इंग्रज पण त्यांना वचकून होते. त्यांना 2 मुले होती. मोठा मुलगा जयंत हा अतिशय सभ्य आणि कामाशी काम ठेवणारा, त्या उलट धाकटा धनंजय अतिशय बिघडलेला. बाई आणि बाटली यामध्येच त्याचा दिवस उगवायचा आणि मावळायचा. अनेक वेळा समजावूनही त्याच्या वागण्यात फरक पडत नव्हता. शेवटी त्याच्या या प्रतापांना वैतागून रावजींनी त्याला वरचा 3रा मजला राहायला देऊन टाकला आणि मागच्या बाजूने त्याला एक जिना काढून दिला होता. त्याच्या बरोबर असलेले सर्व कौटुंबिक संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे धनंजयवर कोणताच अंकुश राहिला नाही. जसे जसे दिवस जात होते तसा त्याच्या मधील नीचपणा वाढत चालला होता. त्यात त्या भागावर नेमलेले इंग्रज अधिकारी त्याला साथ देत होता. पुढे पुढे तो गावात किंवा बाहेर कुठेही कोणतीही स्त्री आवडली की तिला रात्रीच्या वेळी उचलून वाड्यावर आणून लागला. मागच्या जिन्याने वर नेऊन उपभोगून लागला. रावजींचा मुलगा आणि त्यात इंग्रज अधिकारी साथीला असल्यामुळे त्याची सगळीकडे दहशत पसरली होती. त्यामुळे त्याच्या विरुद्ध भ्र काढण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. ज्यांनी काढण्याचा प्रयत्न केला ते गायब झाले होते. त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेले असल्यामुळे रावजी पण या भयान प्रकारापासून अनभिज्ञ होते. पण म्हणतात ना, काळे कृत्य करणारा जास्त दिवस टिकत नाही. एक दिवस पापाचा घडा भरतोच. त्याच्या काळ्या कृत्याची त्याला शिक्षा मिळाली. त्याने केलेल्या नीच कर्मामुळे म्हणा किंवा इतर कशामुळे त्याला असाध्य रोग झाला. अनेक वैद्य हकीम केले पण त्यातून त्याला बरा होण्याचा काही मार्ग दिसत नव्हता. सडत सडत आलेले मरण डोळ्यासमोर दिसत असताना इंग्रज अधिकाऱ्याने रावजींच्या प्रतिष्ठेवर शेवटचा आघात करण्यासाठी त्यांची एक मांत्रिकाशी भेट घालून दिली. त्याला आता परत आयुष्य डोळ्यासमोर दिसायला लागले. त्याने त्या मांत्रिकाकडे जाणे सुरू केले. मांत्रिकाने त्याच्याकडील शक्तीने काही
नरबळीच्या बदल्यात त्याला पूर्ण बरे केले. मांत्रिकाचा बराच सहवास आणि त्या दरम्यान बघितलेली त्याची शक्ती बघून धनंजय काळ्या साम्राज्याकडे आकर्षित झाला. त्याने पण त्या विकृत शक्तीच्या उपासनेला सुरुवात केली. त्या मांत्रिकाच्या सहवासात धनंजय काळ्या जादूच्या उपासनेत गुंतून गेला. वर्षामागून वर्ष जात होते. परिसरातून माणसे, स्त्रिया गायब होत होते, पण ते कोठे गेले याचा कधीच कोणाला थानपत्ता लागला नव्हता. अनेक बळी देऊन तो आता काळ्या शक्तीला प्रसन्न करण्याच्या शेवटच्या वळणावर होता. त्यातच मांत्रिकाने शेवटच्या बळीसाठी त्याच्या रक्तातील मुलीला बळी म्हणून आणण्यास सांगितले. धनंजय त्या काळ्या शक्तीसाठी इतका वेडा झाला होता की त्याने स्वतःच्या भावाच्या मुलीला न्यायचे ठरवले. त्याच्या नीच वागणुकीमुळे रावजी आणि बाकी सर्व घराणे त्याला पूर्ण त्यागले होते. त्यामुळे खाली 2 मजल्यावर त्याला प्रवेश वर्जित होता. त्या दिवशी बराच वेळ वाट बघितल्यावर त्याला ती संधी मिळाली. संध्याकाळी वाड्याच्या प्रांगणात खेळत असताना आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत त्याने जयतीच्या मुलाचे तोंड दाबून तिला उचलले आणि चादरीत मध्ये गुंडाळून थेट जंगलाच्या दिशेने निघाला. बरेच दूर जायचे असल्यामुळे तो लगबगीने चालला होता. त्याच्या डोळ्यासमोर आता उपासना पूर्तीने मिळणारे फलित नाचत होते. इकडे वाड्यात मुलगी गायब झाल्यानंतर लगेच शोधाशोध सुरू झाली. एका नोकराने ही बातमी ऐकून सांगितले की लहाने मालक चादरीत मध्ये काहीतरी गुंडाळून लगबगीने जंगलाकडे गेले आहेत. हे ऐकून रावजी प्रचंड संतापले होते. त्यांनी काही विश्वासू नोकरांना बरोबर घेतले. घोडे काढायला सांगितले. त्या नोकराला बरोबर घेत सगळीकडे जण वेगाने त्याने सांगितलेल्या दिशेने निघाले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर रावजींना तो खांद्यावर चादरीची वळकुटी टाकून घेऊन चाललेला दिसला. त्यांनी त्याला पकडायला सांगितले. पकडल्यानंतर त्याला बांधून टाकून मुलीला सुखरूप घरी रवाना केले. रावजींच्या डोळ्यात नक्की काय विचार फिरत होता त्यांनाच माहीत, पण त्यांनी भरवशाच्या 3 जणांना बरोबर ठेवून बाकी सर्वांना घरी पाठवून दिले. पूर्ण अंधार पडेपर्यंत ते तेथेच थांबले होते. ते स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता. भेसूर आवाज काढून त्यांना अघोरी शक्तीने संपवून टाकण्याची धमकी देत होता. पण रावजींच्या मनात आता त्याला संपवण्याचे निश्चय झालेला होता. अंधार चांगला गडद झाल्यावर त्यांनी त्याला उचलायची खूण केली. दोघांनी कौलदंड घालून त्याला उचलले. तोंडातून भला मोठा बोळा कोंबला आणि ते रावजींच्या मागे निघाले. रावजींच्या क्रोधाची आता परिसीमा झाली होती. त्यांनी त्याला संपवण्यासाठी घराच्या 3ऱ्या मजल्याची निवड केली. ज्या खोल्यामध्ये त्याने अत्याचार केले होते तेथे ते त्याला केलेल्या अक्षम्य अपराधाची शिक्षा देणार होते. मागच्या जिन्याने त्याला वर आणले गेले. त्या 3ऱ्या मजल्यावर त्याच्या तोंडून बोळा काढत त्याला त्याच्या पापांचा पाढा वाचण्यास सांगितले. मरण डोळ्यासमोर दिसत होते म्हणून वडील क्षमा करतील या विचाराने त्याने सर्व काही सांगितले आणि जीवदान देण्याची याचना करू लागला. पण त्याच्या तोंडून त्याचे केलेले सर्व नीच कर्मे ऐकल्यानंतर रावजींचा राग पराकोटीला गेला होता.
त्यांनी बरोबर आणलेल्यांना त्यांच्या तोंडातून बोळा कोंबण्यास सांगितले. त्याने जीवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न केला, पण त्या सर्वांच्या ताकदीसमोर तो काहीच नव्हता. रावजींनी 3ऱ्या मजल्यावरील सर्व खोल्यांमधून त्याने वापरलेली कपडे आणि दिवे पेटवण्यासाठी वापरत येणारा तेलाचा डबा आणण्यास सांगितले. त्या तिघांना रावजी काय करणार आहेत याची शंका आली. त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. स्वतःच्या मुलाला ही शिक्षा रावजी देणार हा विचार करून त्यांच्या पण अंगाचा थरकाप उडाला होता. हुकुमाप्रमाणे सर्व कपडे आणून त्यांनी रावजीसमोर टाकली. रावजींनी स्वतः एक करत सर्व कपडे त्याच्या अंगाभोवती गुंडाळली. हे करताना एक बाप आक्रंदित होता, पण त्याच्यासमोर इतर कोणताच पर्याय धनंजयने सोडला नव्हता. डोळ्यातील अश्रूंना आवरत रावजींनी दिव्यासाठी वापरत येणारे तेलाचा डबा त्याच्यावर रिकामा केला. दिव्याच्या वातीने त्याला जिवंतपणी अग्निडाग दिला. जिवंत जळताना होणारे त्याचे हाल आणि त्याच्या डोळ्यात असलेली मृत्यूमंत भीती बघून रावजींचा राग थोडाफार शांत झाला होता. उरलेले त्याचे कलेवर रावजींनी नोकरांना खोल जंगलात फेकून यायला सांगितले. माणसे त्याचे राहिलेले शरीर जंगलाच्या बाजूला घेऊन गेले. ते जात असताना त्याच्याकडे बघत रावजी बराच वेळ जिन्यात उभे होते. ते दिसेनासे झाल्यावर एका बापाने अंघोळ केली आणि बिछाण्यावर जड अंतकरणाने अंग टाकले. शेवटी पित्याने आपल्याच कुर्मी संतानाची हत्या केली होती. रावजीच्या मनाने धनंजय नावाचा डाग घराण्याच्या नावावरून कायमचा पुसला गेला हेच गृहीत धरले होते. या घटनेचे भविष्यात वाड्यामध्ये काय परिणाम उमटतील याची कोणालाच माहिती नव्हती. हे सर्व घडत असताना एक उंच कृशमुख साक्षीदार त्यांच्यावर नजर ठेवून होता. माणसे जंगलामध्ये गेल्यावर अंधारातून जिन्यात उभे असलेल्या रावजीकडे लालसर असलेल्या डोळ्याने एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकून अंगावरचे काळे वस्त्र व्यवस्थित करत आणि मानेने पर्यंत आलेल्या जटांना उडवत तो त्या माणसांच्या मागे निघाला होता. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.